अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए। धुळे शहरात अवैध कत्तलखान्यांवर DYSPंची धडक कार्यवाही। गुरांच्या मांसासह 4 चाकी वाहन केले जप्त। अल्पवयीन मुलासह 2 जण ताब्यात। शहर पोलिसांनी 100 फुटी रस्त्यावरील एका गोडाऊनवर छापा टाकून गुरांचे मांस, 3 बैल व 4 चाकी वाहनासह एकूण 8,82,450 रुपयाचा ऐवज जप्त केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शहरातील 100 फुटी रस्त्यावरील मुस्तफा रशीद अहमद अन्सारी यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये गुरांची कत्तल करून ते मांस वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार दुपारी 12:10 सुमारास पोलिसांनी 2 पंचांसमक्ष मुस्तफा रशीद यांच्या गोडाऊनवर छापा टाकला। पोलीस आल्याचे समजताच तेथील 5-6 लोक पळू लागले। त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह साकीर कुरेशी, गुलाम नबी मुर्तजा कुरेशी वय 32 राहणार वरजाई रोड धुळे याला ताब्यात घेतले। पोलिसांनी एकूण 1,20,000 रुपये किमतीचे गुराचे मांस, 7,40,000 रुपयाचे 4 चाकी वाहन क्रमांक MS16 AE 2345 सह 3 बैल, सुरा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 8,82,450 रुपयाचा माल जप्त केला। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुबेर चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक VP तेजाळे, उपनिरीक्षक AB आहिरे, कॉन्स्टेबल शंकर महाजन, पोलीस नाईक संदीप कठरे, कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील, जोएब पठाण, सुशील शेंडे यांच्या पथकाने केली। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाकडून रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची आपण यादी केलेली आहे आणि त्या यादीप्रमाणे जो 1250 लोक आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, ज्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांवर कारवाई करत आहोत। त्यामध्ये CRPC 107, 110, त्यानंतर तडीपारीचे काही प्रकरणं आहेत, त्याशिवाय दारूबंदी कायद्याप्रमाणे ज्यांच्यावर भरपूर गुन्हे आहेत त्यांच्यावरसुद्धा आपण कारवाई करण्याचं नियोजन केलेलं आहे। असे जो 1250 लोकांविरुद्ध आपण प्रस्ताव पाठवलेले आहेत, त्यापैकी बऱ्याच जणांचे फायनल बॉन्ड्स किंवा जे इंटरिम बॉन्ड्स असतात ते सुद्धा काम मोठ्या वेगाने सुरू आहे। याशिवाय आपण गेल्या 2 दिवसामध्ये रेकॉर्डवरील 18 आरोपींना आपल्या धुळे जिल्ह्यातून तडीपारसुद्धा केलेला आहे की त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड पाहून, आणि त्यांच्या 2 गँग होत्या, त्या 2 गँगमधले एकूण 18 आरोपी आहेत। अशा 18 आरोपींना आपण तडीपार केलेला आहे। आणि धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंश वाहतूक आणि मांस वाहतूकसुद्धा केली जाते। त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही नेहमी सतर्क असतो। ज्या वेळेस माहिती मिळते त्यावेळेस आपण दिवसा रात्री कधीही माहिती मिळेल त्यावेळेस आपण कारवाई केलेली आहे। त्याप्रमाणे आज आपल्याला 40गाव रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माहिती मिळाली होती, त्यावर SDPO हिरे आणि त्यांच्या टीमने कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये मांस आणि गोवंश आपण ताब्यात घेतलेला आहे। तर या गोवंशबद्दल 0 टॉलरन्स ठेवलेला आहे की कधीही आपण याला थारा देणार नाही आणि यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावर जेवढी सक्त कारवाई करता येईल तेवढी आपण सक्त कारवाई करणार आहोत। थँक्यू।